दंडवत हो. जानोपाध्य करा पण त्यांची भेट पूजा अवसर. त्यानंतर सर्वज्ञ त्यांना म्हणतात की जीव जीवार्चन तर जानोपाध्याबद्दल चिंतन सांगतील तुम्हाला थोडक्यात. ते स्वतःच्या मनाला विचार करतात की ते कोण असू शकतात. मग प्रथम त्यांनी त्यांचा परिचय दिला की जानोपाध्य तर म्हणाले कोरे असू शकतात. तर म्हणाले हणन पूजा ज्ञानी असे गाडे कोरे आहेत का विचारलं त्याने प्रश्न. म्हणाले कोरे ते शक्यच नाही का असं उद्गारवाचक तिथं म्हणायचं आपण. म्हणजे असं कसं म्हणाले अहो हनन आणि पूजा हे ज्ञानीलाच घडतं ईश्वराचा किंवा ज्ञानपूर्वकच ते ईश्वरार्चन म्हणतात ना वचनामध्ये आणि ते त्यांना उपलक्षण म्हणतात स्वामी. जीव जीवार्चन घडे त्यांना घडलेलं आहे. जानोपाध्यांना ज्ञानदेही घडलेलं आहे ते ज्ञानाच्या ठिकाणी. मग तेच घडतं का नाही. पूजा बी घडते आणि हनन पण घडतं. पूजा शारीर मानसिक वाचिक असते. हनन पण शारीर मानसिक वाचिक. एकदा केलेलं हनन परवडलं. त्या गुरुचं मार्गाचं एकदाच करून टाकायचं. बॉम्बस्फोट टाकायचं क्षेपणास्त्र ते परवडतं. पण हे पुन्हा पुन्हा मानसिक वाचिक करत राहणं कखाळ वर्म स्पर्श विपरीत हे आहेत ना. अधिक वृत्ती समान वृत्ती कथन हे जे 10-22 आदी दोष आहेत त्याने मात्र ईश्वराला खूप खंत येते. वर्मस्पर्श आणि ते असं कान लावून करायचं. गल्ली बोळात हा कुठला प्रसव आहे म्हणाले हा हनन ते नित्याला जाणार ईश्वराच्या ठाई करणार. पुन्हा जसं हसूबाईसा करत होत्या पांडा भकत गेला असे जीव म्हणाले असतात. त्यापैकी हे जानोपाध्य कोण आहेत म्हणाले. हननी भजनी पूजनाचे कोरे कप्रमादी असं चिंतन करतात. आता आपल्या मनानं ते निवडायचं आपण ते. म्हणून ते म्हणतात म्हणजे देही देहांतरी या देहात घडतं आणि देहांतरी देहाच्या पाठी देह मिळालं तिथं घडतं. नुसतं देह मिळून चालत नाही. मनुष्य देह तिथे ओळख झाली पाहिजे देवाची. आणि ओळख झाल्यावर पुन्हा ते ईश्वरार्चन घडलं पाहिजे. म्हणजे ईश्वरार्चनाची सुरुवात कुठं होते. वेदानी किंवा बोधानी जी होते ती इकडं वासनिक भिक्षू असा क्रमाने चालतं ते. मग खेळ बुद्धी आले. नफरत घृणा हे कशाने विचार निर्माण होता. मनषष्ठान इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षति मरताना त्यासोबत ते आकर्षण मरताना जे करतात ना. मनषष्ठान इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षति. पुढं कसं आहे. शरीरम यद वापनोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर. शरीर सोडताना मरताना ते घेऊन जातात सोबत. कसं घेऊन जातात म्हणाले पुढं
असं ते सगळं श्लोक त्याच्यावरच आहे ते. जसा भुंगा फुलाचा कसा आहे ते पुढं श्लोक पाठ आहे 15 अध्याय. म्हणून म्हणू बाद झाला आता, कुठेही म्हणतात 15 अध्याय आहे की नाही, मेलं तरी म्हणतात, जसं क्रिया घेतली तरी म्हणतात, 13 म्हणतात, वास्तू उद्घाटनाला म्हणतात. वाटोळ झालं त्याचं, लय वाटोळ झालं त्याचं 15व्याचं. श्रद्धांजली अर्पण कर, चालू राहतो. कठीणच आहे ते. मुंग्याचा कुठं श्लोक आहे 15 अध्याय आहे का? ते प्रभुक्तेर्मुद्रे वाक्य 15 अध्याय नाही, दत्तत्रिकाचं म्हणा की 15 अध्याय पुढं पुढं बनायचं ना. भुंजानो वा गुणान्वित भुंजानो वा गुणान्वित. तो भुंगा जसं ते सुगंध घेऊन जातो, तसं मरताना हा काय घेऊन जातो, हे सगळे प्रसव ट्रान्सपोर्ट होऊन जातं त्या प्रसवाची फाईल डायरेक्ट. आणि तो मग परमार्गी येतो, मग कपडे घालतो आणि मग काय त्यागारा स्वतःच पटकन स्वतःच टाकून हा, त्याला वाटतं हे मी मालकीनच आहे, आता हा मालकच आहे मार्गाचा. आणि मग ते आत्याबाई अक्का काय बक्का ते हे सगळे प्रसवांचे खेळ असतात. ते नाही ऐकत तो जीव, किती त्याला ज्ञान सांगा. स्वामीने येऊन त्याला सांगितलं कानात भेटून तरी ते करणारच. किडे पडणार तोंडातून बाहेर सारखे, दुष्ट विचार वासना हे पडतं. मग इथं असं का पडतं, तुम्ही किती विचार करा त्याला उत्तर नाही. ते उत्तर इथं दिलंय त्यांना निमित्त करून. ते म्हणाले देही देहांतरी. मग म्हणाले परमेश्वर अर्चन कुणाला घडत, जीवाला अर्चन घडत गेलं आता खंतीमुळे. नामाले कोर्या ईश्वर न घडविती. कोऱ्याला ईश्वर घडवतच नाही, तो कोरा आहे. अधिकारा लागी मग पतिताला घडे, पतितांना घडत. पतित कोण असतात, कसे असतात, हे आपलं आपलं चिंतन करायचं. पतिताला घडवतात, तर ते कसं घडतं, का घडतं नावाला ते प्रसवे घडे, प्रसवाने घडत. मग पतिताना घडल्यावर काय होतं, पतिता गोमटे होतं, दाना कारण ठरतं. आणि कोऱ्यांना जे परमेश्वर ईश्वरार्चन घडवतात, ते कोऱ्याला जर घडलं तर ते ज्ञानाकारण होतं. आणि मग त्या पद्धतीने त्याचा तो रस्ता चालू लागतो हा जीवात्मा. म्हणून हे लीळा जी आहे ती अधिकारा कारण केलेली ईश्वर स्वरूपाची लीळा आहे. अधिकार रूप लीळा म्हणतात. दोष नासून अधिकार करणे, गोमटे घडवणे. इथे ईश्वराला स्वतः ऍक्टिव्हेट व्हावं लागतं. मग ते सगळ्या शक्तींना सांगावं लागतं की स्वीकार करा बाबा आता. मग तिथे एखादी रुसून बसली, कृपा दया माया प्रसन्नता रुसली नाही, ते ताट लुटून देतात. ते ताटातल्या चपात्या खाली टाकतात आणि त्याच्यावर नाचतात. म्हणाले मेली ही ते होय म्हणाले. त्या शक्ती स्वामींना असं सुदर्शन चक्र धारण करायला होता, मारून टाका म्हणाले. मग ते स्वरूपाचं स्मरण असतं. मग ती कृपा म्हणते, अहो तुम्ही कृपाळ आहे ना बा, काय भानगड, कशाला चक्र घेतलं.
म्हणजे तर माया स्वामींशी बोलते. झालं, तुमचं स्मरण सुरू झालं. कुठे तुम्हाला स्मरण जोडलं पाहिजे तुम्हाला. आता हे आपल्या संप्रदायामध्ये हा विषय नसल्यामुळे ते तुम्ही 10 मार्ग फिरा, नाही तर 50 फिरा, ही नाही आपल्याकडे अशी सातत्य नाही त्याच्यामध्ये. आपण वेगळ्या ठाई गुंतलो आहे का नाही? गुंतलो आपण, इथे गुंतायचं तिकडे गुंतलो आपण असं. चला, असं हे थोडक्यात परिचय त्यांनी दिला. आता एक मोठं पात्र येते, कास्त हरिदेव पंडिता गोपाळ मंत्र भेद निरोपणे. आता एका प्रकारे आता सर्वज्ञांच्या ईश्वर स्वरूपाचा परिचय आता होऊ लागला पैठण शहरामध्ये. त्यापैकी आता एक हे जोडल्या गेले, जाणव उपाध्य. आता हे कास्त हरिदेव पंडित, या व्यक्तींचा भला मोठा सहयोग परमार्गात आहे. तो कसा पाहू आपण. उद्याचा पूजावसर झाला. भोगनारायणी चौकी स्वपूजित सर्वज्ञ बसलेले आहेत असं नसतंय. जवळ उपाध्य आहेत. तो कवणी हरिदेव पंडित आले. पैठण म्हणजे आता विद्वानांची नगरी आहे तिथे. ही व्यक्ती तिथे आलेले आहेत आणि सर्वज्ञांना तशा अवस्थेमध्ये पाहिलेलं आहे. आपणही पाहावं. हेच वावड आहे की नाही? पाहायचं नाही, स्वामी सोडून सगळं पाहायचं. मग तुम्हाला आज कास्त हरिदेव पंडित होता आलं पाहिजे. तुमच्या हातात पोथी आहे की नाही, मस्त टिळा लावलेला, पगडी बांधलेली, उपरणं खांद्यावर चालले आहात तुम्ही आणि भोगनारायणात सर्वांनी बसलेले आहेत. अशी कल्पना चित्र तुम्हाला समोर करायचं. हा प्रवासच अनुसरल्या पुरुषाची साधनाच अशी असते. इथे काही पर्याय नाही. नाही तर सगळं अनकाळीची क्रिया अनकाळी घडते. तुम्हाला अनकाळीचा विधी अनकाळी घडत राहतो. नको तेव्हा घडतो, घडायचं तेव्हा घडत नाही, कारण काहीच पेटत नाही आणि तुमचं रजतम निरसन होत नाहीत. अहंकार जात नाही. इगो असा तुम्हाला फुचकारत राहतो. अनुसरल्यावर जास्त बोचळाचा हा अहंकार. मानपान त्याला खूप जाणवत असतं. साध्या साध्या गोष्टीवरून तो विपरीत होतो. ज्ञानाने तसं व्हायला नाही पाहिजे, पण होत आहे की नाही? प्रत्येकाने आपापल्या डोक्यात बघा तुम्ही, थोडं जर अपमान झाला, जाणीवपूर्वक ते अहंकार त्याला विधी आचरू देत नसतो. आम्ही पाहिलं ते परमार्गी प्रसवमोड्याला बाबा म्हणायचे, तो प्रसवमोड्या नाही आला, दंडवत करायला नाही आला, चहा तरी घेऊन गेला म्हणले बादलीतून ग्लास भरून. बाबा जाऊ द्या ना बाबा, कुठं डोकं लावतात त्यांना. ते लक्ष असायचं बाबांना. पोटी पाहता पाहता बाबांना कळायचं हा इथं बादलीत आलाय, ग्लास भरून चहा घेऊन गेलाय. समोरची गोष्ट. आणि सर्वात आळशी आम्ही. बादली संपून गेल्यावर जाणार दंडवत बाबा, प्रसव मोडल्यावर बाबांची क्रिया. हे अमके अमके आले नाही तेव्हा प्रसव मोडायला, सगळं लक्ष बाबांचं. ते गोकाला नाही आले, पंक्तीला येतील ना बाबांचं लक्ष असायचं. म्हणायचं काय नाही, बाबा शांत राहायचे, विचारायचे पण. बाबांना मी सांगू का? नका सांगू, मला तुम्हाला ते त्रास देतील. तुमचा गो कुठपर्यंत आहे सांगा बरं. चला, आमचं आपलं पाठ करून ठेवायचं. रात्री पहाटच उठून पाठ, सगळं पाठ, पक्ष संग दंड. कधी बाबाने म्हणलं की सुरू आपला कार्यक्रम. तरी असे जीव इथे असतात, तर ते आता हरिदेव पंडित तुम्हाला व्हायचे आणि ते पाहायचे.
समोर सगळा परिवार बसलेला आहे. बाईसांनी जव बाईसी आसन घाली ती तर उपाध्य आपली पासोळी उपरतोनी श्रीचरणातळी बैसो घातली. जी जी बैसो जी जी बैसो जी जी म्हणून प्रार्थले. सर्वज्ञ म्हणतात बटिका पासोळी मळेल की. आता मळेल की भाऊ पासोळी. मला ते उपाध्य भासांची पहिली पासोळी आहे. सुंदर अशी स्वच्छ मलमलीची. असं कोणी टाकत नाही कोणाला. काय म्हणतो अहो ते मळल ना. जी जी म्हणाले इतुक्याशी मळेल. जी जी म्हणाले मळणार नाही ते आता उजळेल हे कळायला पाहिजे. आणि माझी महाप्रसादाची होईल. त्यातही बुद्धी पलट झाला त्यांच्यावर. 3 गोष्टी त्यांनी तर सांगितल्या. मग उसावी नावे पासवडेवरे चरणचारी उभे राहिले. ती चरणचारीची लीळा आहे. पूर्ण श्रीमूर्ती इथं दिसेल तुम्हाला. नुसते चरण दिसणार नाहीत. पासवडीवर उभा राहिलेले आहे की नाही, मूर्ती दिसेल. मग तो बाईशी सोरठी जाडी आणली. हे आता बाईसांचं एक एक कपाटातलं उपयोगी चाललं आहे की नाही. ट्रक मध्ये ठेवलं आणि सगळ्या जाड्या येऊ लागल्या बाईसांच्या. त्या अधिकरण आहेत बाई आणि कुशळत आहे. सागडम बगडम नाही ते. उभा घात ना आडवा घात त्याला कळतंय सगळं. सोजोळ पदार्थ आहे ना. स्वामींचं अगदी खूप सेवा केली ना. बारीक बारीक गोष्टीत लक्ष स्वामींचे. ती ब्रश घासण्यापासून, सकाळी पाणी ठेवण्यापासून, किती कठीण आहे ती सेवा आहे ना. स्वामी पहाटे 3लाच उठायचे. ते स्वामींचे चरण दास कपड्यात गुंडाळून ठेवायची तयारी बाईसांची. कुत्रं नेहमी पाऊस पडला तर ओलं होईल बाई. त्यावेळेला काय असते, बुटं बिटं नसतील ना. ओलं झालं तरी फुगणार नाही. लाईट नसोल आहे का नाही, रॉकेल नसोल, अशी त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये करून बघा. पाणी नसेल बोरला, लगेच बटन दाबले टियाव आलं नळाला पाहिजे. हँड वॉश नसेल आहे की नाही, हे सगळं बायसा करायचं. आपल्यापेक्षा चांगलं गरम पाणी बरोबर 3 वाजता. म्हणजे बायसा किती वाजता उठत असतील बरं. सगळं आणायचं. सगळं कडेच पेटी नव्हती त्यावेळेला. रात्री सगळं करून अगदी जिथल्या जिथं त्या चुलीवर. चुली म्हणजे कशी बाईसांची चूल कशी असेल, 3 दगड त्याच्यावर कुठून तरी घरून आणलेलं भांड, कुणाच्या घरून आणलेलं उष्ण. त्यावेळेला काय सिमेंट नव्हतं ना. स्वामी फरशी सगळं मातीचं. तुम्ही त्या काळात जाऊन तसं चिंतन करा. ती किती कठीण सेवा आहे. आणि स्वामींना सांगून करत नाही. हे वैशिष्ट्य आहे स्वामींची. खुदखावणी उचित स्फुरलं ते दास्यमोच ठरलं. जाऊ द्या, बायसांकडे जाण्याचं काही कारण नाही आता आहे की नाही. त्या सोरठी जाडीहून आठवलं, त्या आणली बिचारी. बायसांचा एक प्लॅन असायचा की आज हे जाईल, उद्या मी ते वस्त्र काढेल, परवा ते काढेल. असं दररोज स्वामींना वेगवेगळं राहायचं वस्त्र. अंथरायला वेगळं, पांघरायला वेगळं. घरी असताना करायला काही प्रॉब्लेम नाही ना बायसांना. आता इथून पुढे प्रॉब्लेम्स निर्माण होतील खूप मोठे. इथे सावळेद्वारा आले तेव्हा बायसांना किती गोठवडे होतं असं. चाल
तर हे अशा प्रकारे ती सोरठी जाडी आता प्रसादावंदनात आहे आपल्या परमार्गात. आसन रचलं, सर्वज्ञ आसनी उपविष्ट झाले आणि हा सगळा अवसर ते कस्थारी देव पंडित अवलोकन करतात. त्यांना आनंद वाटला. म्हणाले, ओहो, VIP व्यक्ती आहे. म्हणाले, यांच्या घरात आलेली विशिष्ट व्यक्ती आहे. दानोपाध्ये श्रीमंत माणसं आहेत. ते कसे आयरे गैरे नाही आहेत. ते त्या गावचे प्रमुख आहेत. म्हणजे इथं उपाध्याय आहेत. आणि कोण कोण आहे त्यांच्यासोबत? चांगले भट्ट आहेत. ते प्रतिष्ठित लोक पाहून तेही म्हणाले, वा वा वा, चला म्हणाले आपण दंडवतच करू. मग आले, श्रीचरणा लागले. पाणी पोकळ त्यांच्याकडे काय होतं, काय द्रव्य होतं, ते दर्शनाला केलं. ते राजमान्य मोठी माणसं आहेत. ते गोसावी पुरस्कारे बैसा म्हटले. मोठ्या माणसाला मोठ्या शब्दाने म्हणाला, या या या, बसा बसा बसा. खूप आनंद वाटला. हो काजी. मग ते सेवक वरती पुढाजवळी बैसले. गोसावी क्षेम पुसोनी काही राजवार्ता पुसली. आपल्याला विधी सांगितलंय तो, आहे का नाही? ग्रामवार्ता, राज्यवार्ता आणि कसल्या देशवार्ता, सोहाळ्या. हे कंटिन्यू करायचं नाही. का बरं ऐकायचं साधूनी? माहितीच हवं ना, कुठं काय झालेले, कुठं काय झालेले, हत्या झालेली, आपल्याला घडून काही. आत्मघात घडेल ना. हत्याचं सोडून द्या. त्या गावात भांडण झालंय का, चोरी झाली का, पोलीस गेले का, आपण कारण होते का, बाळंतीणबाई मेली का, हे ग्रामवार्ता, देशवार्ता, राज्यवार्ता. इराण इराकचं युद्ध चालू आहे का, मग आता गॅस कुठून भेटल, आता गॅस तर संपला, ते इथं हल्ला करू शकतात ना आपल्यावर बी. मग हे नुसती माहिती नाही घ्यायची. माहिती घेऊन देवाला प्रार्थना करायची, देवा ह्या अरिष्टातून मला वाचव. बॉम्ब पडायचं आपल्यावर येऊन. असं ते चिंतन करावं लागतं साधूला. चातुष्ट वापरावं लागतं. काय बी कवा बी कुठलं की धांगडधिंगा नाही करत जायचं. भिक्षेला बी जाताना बघावं लागतं, त्या गावात दावा आहे का, कोणाचं मथुर आहे का. डीजे आता तर सगळं समजतं. डीजे लागला म्हणजे समजून जायचं त्या गावात जायचं नाही आपण. रंगपंचमी आहे का, खांडेनवमी आहे का, एकादशी आहे का. एकादशी आहे, बुवा गेले कांदा खात, धांगडधिंगा गेल्या बाई असं बोंबलत रस्त्यानं. काय होईल त्याने? वचनभंग होतो. यथेष्ट चेष्टा झाली ती. कोणाची झाली? म्हणाली ती मानभाव पंताची बाई दिसते. म्हणाली, काय आगोरी आहे? त्याला ते मानभाव पंत चक्रधर स्वामी नाहीत का, ते चावडीत बसले लोक म्हणतात. अरे ते असेच आहे, यांना कुठलं ज्ञान आले. हे सगळं निंदात्मक कार्य घडतं. त्यांनी ईश्वराला खंत येते. ती जात नाही. हे बाकीच्या जर प्रसवाने जातील, ते जात नाही बरं. तुम्ही आगाव शानपणा करायचाच नाही. ते अशा अनेक गोष्टी असतात. साधून पानटपरीवर उभा राहायचं नाही, आहे का नाही. सिनेमाच्या थिएटरच्या पुढेच उभं राहायचं साधून. ते बॅनर्सच बघायचे, जवळ जाऊन हात लावून बघायचे. आम्ही असे पाहिले. आता तुम्ही कोण आहेत, अंगावर काय आहे तुमच्या, त्या नटनट्यांचे फोटो बघत बसायचे. असे त्या भुसावळ आहे कार्यक्रम. नेमकं लोक बघतात, मला हे बुवा चालले बरं का, बघा मला यांचं ज्ञान कसलं आहे. तर असं करू नये माणसं. कशावरून सांगितलं तुम्हाला? हे का सांगितलंय?
स्वामी म्हणाले ग्राम वार्ता, राज्य वार्ता, देश वार्ता हे माणसांना ऐकावा, पुसाव्यात कुणाला तर बळत. हरिदेव पंडिती मूळ विषयाकडे आले. ते गीतेचा संदेह पुसला स्वामींना गीता तोंडपाठ. स्वामींनी चूक केली, आपल्याला गीता सांगायला पाहिजे. हे सांगण्याऐवजी ना स्वामींनी खटकन गीतेचे अध्याय सांगायला पाहिजे. कृष्ण महाराजांनी सांगितलं. आपल्याकडे कुठं आली ती गीता? ती आहे का काय माहित नाही ना आपल्याला. मग तेही मंत्रावळी पुसादलेली पाठी गोसावीस प्रश्न केला. सर्वज्ञ म्हणता आपल्या कवणी आगम परिचय, कवनाठाई परीक्षा, जी जी म्हणाले मग गोपाळ म्हणते. त्याचा मी MD डॉक्टर आहे, त्याच्यावरती मी अभ्यास करतो, त्याच्यावर कथा कीर्तन करतो. मी गोपाल मंत्राचा आचार्य आहे. भागवत आचार्य. सगळेजण आता भागवताचार्य, कीर्तनाचार्य आहे की नाही, सगळे असलेच. सर्वज्ञ म्हणतात मग गोपाळ मंत्री किती भेद आहेत माहित आहे? जी म्हणाले ते हे वेदी पुराणी शतैक बोली जाते. स्वामी तुम्ही किती जाणता? जेव्हा जीजी म्हणाले मी 2-4 माहित आहेत मला. सर्वज्ञ म्हणाले बोला पा. आता ते पण नाही आले नाही की आपल्याकडं. मग ते बोलले. सर्वज्ञ म्हणाले गोपाळ मंत्राचे भेद. म्हणाले गोपाळ मंत्री शता सहस्त्र संख्या भेद. किती? पाठ करून घे. ते भेद के असती. म्हणाले ते भेद कुठं आहेत? के असती म्हणजे तुम्हाला माहित आहेत का? पाठ आहेत का? आणि मग सर्वांनी गोपाळ मंत्राचे भेद निरूपले. निरूपणावसानी सर्वज्ञ म्हणाले एक भेद तो कवनीच नेणे. रुक्मिणी देवीपती श्रीकृष्ण चक्रवर्ती निरोपिला. म्हणून रुक्मिणी देवी जाणे का श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणे आणि कवनीच नेणे. बोलता बोलता सर्वज्ञ सहज म्हणून गेले. त्या गोपाळ मंत्रातला असा एक भेद आहे. हरिदेव पंडित म्हणे जी जी हे गोसावी जाणावे, गोसावीच निरूपावे. आम्ही परिसून येनो मग निरोपोनी ते काय. इथं अद्भुत सर्वज्ञांनी ते निरूपण केलं. तो अवसर काळ सर्वज्ञांनी दिला त्यांना. ते चाटच पडले असतील की नाही. म्हणाले बाबा कधी ऐकलं नाही असलं ते तुम्ही सांगा. आमच्या लक्षात पण बसना गेले. आणि मग त्याने दंडवत केला आणि पाठवणे दिली. उपाद्य भास मात्र अगदी अंतःकरणातून ते ऐकत होते. मग ते अंतरी प्रतीती बैसली. जे हे आमचे गोसावी साक्षात श्रीकृष्ण चक्रवर्तीच होय. हेच आहेत बरं का. द्वापारीचे ते हेच गोसावी. ऐशी प्रतीती आली आणि परम सुखाते पावले. इथे या लीळेमध्ये पहिल्या भेटीत प्रतीती आली. औसाला पहिल्या भेटीत आहे की नाही. पोटवासांना ईश्वर प्रतीती कधी आली? महिमभट्टांना ईश्वर प्रतीती कधी आली? विचार तुम्ही, उत्तर देऊ नका, चिंतन करा. कुणाला पहिल्यात, कुणाला दुसऱ्यात. हा प्रतीती पंत केली आमची म्हणलं. दररोज तुमचे अभिनय बदलतात ना. तुम्ही एकच पात्र थोडीच राहणार आहे. आज मला दानोपाध्याय व्हायचे, उद्या महिमभट्ट व्हायचे, परवा आचार्य व्हायचे. तुमचे भाव बदलतात ना. त्याच्यामुळे हे पात्र माहीत पाहिजे आपणाला की अरे ह्याला पहिल्या भेटीत प्रतीती आली आणि कशा निरूपणाने आली, अशी आली. म्हणून आपले सर्वज्ञ पण कुठली आण स्वीकारली देवाने आपल्या? म्हणजे गोपाळ मंत्राची.
त्या बायकोला काय नाव सर्वज्ञांची एक्स वाईफ काय नाव तिचं काय नाव तिचं गणपत आपले नाही कोण आहे स्वामींच्या एक्स वाईफ कमळाईचा कमळाय साहेब हा यक्स एक्सपायर वाईफ हो म्हणजे आता संबंध नाही काय त्या बायकोचा बायको मेली स्वामींसाठी स्वामी मोठे गमतीशी विनोदी आहेत म्हणाले ते 100 वर्षाचा पुत्र हा आम्ही गुळवेली चाकली म्हणाले तुम्ही चाकली का बाई स्वामींचे किती मार्मिक विनोद आहेत स्वामी म्हणाले येथे गोपाळ मंत्राच्या तिथे आण घ्यायचे स्वामी म्हणजे ही आण तिथे घ्यायचे कृष्णावतारातली तो जो मंत्र निरूपण केला आणि गोपाळ मंत्राच्या आणाय म्हणाले आम्ही ते ज्वाऱ्यांचं देणं दिल्याशिवाय आम्ही पाणीच पिणार नाही म्हणाले बाई हो मॅडम लक्षात आलं का द्या ना आमचं तुमच्या बापानं दिलेलं तर सोनं द्या आम्हाला ते मग माझ्या बापाच आहे स्वामी मग आम्ही उष्ण द्या आम्हाला स्वामी म्हणत असतील सखे थांब तुला दाखवतात माझ्या बापासून तुझ्या बापास म्हणते काय मी विश्वाचा बाप आहे तुला काय माहिती आहे प्रिये तुला दाखवू काय धनका बरं ठीक आहे नाही देत का मला स्वामीने असं केलं तरी सोनं पडलं असतं आहे का नाही कुठून मिळालं असतं मागितलं स्वामींनी दे ना मला बाई 2 बांगड्या दे तुझ्या देती का तुम्ही लग्नात माझ्या बापानं घातले मग तिला आता अगोदर महिन्यापूर्वीच माहीत झालं ना की आपला नवरा मेला होता आपलं सगळं काढलेलं आहे सगळं डोळे फोडलेले आहेत काकणं फोडलेले आहेत ह्योच तर तो आहे मुर्दा तेवढी मूर्ख असेल का होती बाई नाही की नाही एवढी मूर्ख कोण असते बाई जगात पण ती मूर्ख दिसते हा प्रसवकारक दिसते प्रसवकारक नाही महाभाग्याची तिच्यामुळे स्वामी आपणाला भेटले ना आहे की नाही दोन्ही आहे तिच्या त्याच्यामुळे स्वामी आपल्या महाराष्ट्राला भेटले तिला पहिला दंडोत करत जा एक्स वाईफला दंडोत मॅम म्हणा चला असो आता हे स्वामींची ही प्रतीती आली यावेळेला चांगदेवी माडी बाळाणा कास्त हरवदेव पंडित पुराण गीता ऐकती मग ते संदेह पडती ते येऊन गोसाव्या ते पुसतीन तिथे जाणं उपाध्याय हे सगळे ऐकायचे दंडवत